शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दिली आहे। जर तुम्ही मागील 5 वर्षांमध्ये शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवले असेल तर मोदी सरकारने दिली तुमच्यासाठी एक गुड न्यूज। राज्य सरकारला कर्जमाफी करण्याचे आदेश डायरेक्ट केंद्र सरकारकडून आता आले आहेत। त्यामुळे राज्य सरकारने केली कर्जमाफीची तारीख जाहीर। कर्जमाफी आज होईल उद्या होईल अशा बातम्या आता त्या ठिकाणी गेल्या 1 वर्षापासून पसरल्या होत्या, परंतु शेतकऱ्यांना ठामपणे कर्जमाफी कधी होईल याचे उत्तर समाधानकारक मिळत नव्हते। अखेर केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांनी आता मागणी केल्यानंतर राज्य सरकारला मोदी सरकारने धारेवर धरला आहे आणि आता कर्जमाफीसाठी 1,20,000 कोटींचा निधी सुद्धा सरकारला पाठवला असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सगळ्यात मोठी गुड न्यूज आली आहे। जर शेती पिकासाठी तुम्ही मागील आता त्या ठिकाणी 2017 असेल, 18 असेल, 20 असेल, 2023, 24 जर शेती पिकासाठी त्या ठिकाणी पेरणीसाठी वगैरे खतासाठी वगैरे तुम्ही जर कर्ज काढून ठेवला असेल तर आता तुमचे कर्ज आता सरकारच्या माध्यमातून खरोखर माफ करण्यात येणार आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकार कर्जमाफीचा शब्द मनावर घेईना झालेलं, त्यामुळे केंद्र सरकारने आता मोठा हस्तक्षेप करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच बळीराजा आता मोठा सरकारवर त्या ठिकाणी खुश होणार आहे। शेतकऱ्यांच्या तक्रारी आता त्या ठिकाणी डायरेक्ट केंद्र सरकारकडे गेल्या होत्या। यामध्ये काय झालं, शेतकऱ्यांच्या तक्रारीमध्ये आता असं होतं, भाजप सत्तेमध्ये येण्याच्या आधी म्हणजेच निवडून येण्याच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिला होता, तो म्हणजे एकनाथ शिंदे, आता देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी ओरडून सांगितलं होतं, तुम्हाला पण माहित आहे की आम्ही निवडून आम्हाला द्या, आम्ही कर्जमाफी करू, तुमची 7/12 कोरा करू असं त्यांनी सांगितलं होतं। तुम्हाला पण आठवतंय, म्हणजेच त्यावेळी आम्ही निवडून येऊ आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला पहिल्यांदा कर्जमाफी करू असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं। 7/12 कोरा करू अशा प्रकारचे शब्द भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिलं होतं, परंतु त्यांनी आता त्या ठिकाणी शब्द पाळलेला नाही अशी तक्रार डायरेक्ट केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांनी केली आहे। फक्त आमची मते घेऊन त्या ठिकाणी निवडून येण्यापुरता आमचा शेतकऱ्यांचा वापर केला आहे। आतापर्यंत आम्ही सरकारवर विश्वास ठेवला होता, परंतु भाजप सरकारने आमचा विश्वासघात केला असे अनेक शेतकरी त्या ठिकाणी बोलू लागले होते। म्हणूनच आमची मते घेतली, आमचा निवडणुकापुरता वापर केला आणि एकदा का निवडून आल्यानंतर कर्जमाफीचा सुद्धा हे शेतकरी आता शेतकऱ्यांसाठी आता हे सरकार बोलत नव्हतं। अशा प्रकारची तक्रार जेव्हा केंद्र सरकारकडे गेली त्यामुळेच आता कर्जमाफीची कोणती तारीख जाहीर केल्या तुम्हीच ऐका। आता बघा, अनेक शेतकरी आता डायरेक्ट बोलू लागले होते की सरकारने आमचा विश्वासघात करून आम्हाला फसवलं, आमच्याकडून मतं घेतली। अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं पत्र केंद्र सरकारकडे गेल्याने सर्वात मोठा कडक इशारा आणि तातडीची अर्जंट सूचना राज्य सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्र सरकारने आता दिला आहे। आता तुम्ही निवडणुकीच्या आधी जो शेतकऱ्यांना शब्द दिला होता म्हणजे सरसकट 7/12 कोरा करू अशा प्रकारचा तुम्ही जो शेतकऱ्यांना शब्द दिला होता तर तो तुम्ही आता पाळायला लागणार। कर्जमाफी सरसकट देण्याचं बोलला होता तर ते हाय असं देऊन टाका। शेतकऱ्यांची दिशाभूल जर त्या ठिकाणी जर आपण आता केली तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये शेतकरी आपल्याला कधीच मतदान करणार नाही, कारण शेतकरी आहे तर असं आहे असं केंद्र सरकारकडून तातडीची सूचना आता राज्य सरकारला आल्याची पाहायला मिळते। आपल्याला कायमचे सत्तेमध्ये राहायचं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मतदान खूप गरजेचं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना फसवून आपल्याला चालणार नाही असं केंद्र सरकारने राज्य सरकारला आता बोललंय। त्यामुळे तातडीने आता त्या ठिकाणी निधी सुद्धा देऊन टाका अशा प्रकारची त्या ठिकाणी आता केंद्र सरकारने राज्य सरकारच्या माध्यमातून ही आता मागणी केल्या। शेतकऱ्यांची कर्जमाफी करून टाका। जो शब्द निवडणुकीच्या आधी दिला होता तर तो पाळायला पाहिजे। जी योग्य वेळी बघा, आपण योग्य वेळी कर्जमाफी करूया, योग्य वेळी कर्जमाफी करूया असं तुम्ही म्हणून बसाल आणि शेतकरी एकदा का नाराज झाले तर परत त्यांना खुश आपल्याला करण्यासाठी वाव मिळणार नाही। त्यामुळे तात्काळ कर्जमाफी करून टाका अशा प्रकारची मोठी अपडेट केंद्र सरकारकडून आता राज्य सरकारला आली आहे। त्यामुळे आता यामध्ये शेतकऱ्यांची 1 लाख कर्जमाफी होणार का 1.5 लाखांची कर्जमाफी होणार का नेमकं 2 लाखांची कर्जमाफी होणार का शेतकऱ्यांनी आतापर्यंत जेवढं काही कर्ज काढून ठेवले
ती सरसकट कर्जमाफी होणार, याची सुद्धा अपडेट सरकारच्या माध्यमातून काय आल्या तीच अपडेट तुम्हाला आम्ही या ठिकाणी समजावून सांगणार आहे। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी आता नेमकं कोणत्या तारखेला होणार आहे शेतकरी मित्रांनो। आता केंद्र सरकारचा दबाव राज्य सरकारवर आला आहे, त्यामुळे सरकार खडबडून जागं झालंय। कारण आपण शेतकऱ्यांना फसवायचं काम करतोय, कारण आधी निवडणुकीच्या आधी मतं मिळावं यासाठी आपण कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू अशा प्रकारचं वचन दिलं होतं। परंतु निवडून येऊन 1 वर्ष झाले तरी सुद्धा आपण कर्जमाफी केली नाही। यामुळे आता राज्य सरकारला सुद्धा आता कळायचं बंद झालंय आणि त्यांनी त्यासाठी कर्जमाफीची तारीख सुद्धा आता जाहीर केल्या। त्यामुळे शेती पिकासाठी जर मागील 5 वर्षांमध्ये जर तुम्ही कर्ज काढले असेल तर त्या ठिकाणी कोणत्या तारखेला तुमचं कर्जमाफी होणार आहे याची खरोखर नवीन अपडेट काय आल्या या ठिकाणी तुम्हाला आता सांगणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी आता सरसकट कर्जमाफी होणार नाही असं सांगितलंय। कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आता बावनकुळे साहेब महसूल मंत्री, तसेच आता केंद्र सरकारच्या माध्यमातून पण आता सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असं सांगितलंय। म्हणजे फक्त गरीब शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार आहे म्हणून सांगितलंय। 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना यामधून आता वगळलं जाणार आहे, म्हणजेच या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं सांगितलंय। कर्जमाफीची तारीख जाहीर करण्यात आल्या, परंतु अनेक शेतकऱ्यांना यामधून वगळलं जाणार आहे। आता बघा कोणत्या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा होणार नाही, त्यांना अपात्र केलं जाणार आहे। बघा आता यामध्ये काय सांगितले शेतकरी मित्रांनो, बघा तपासणीच्या दरम्यान असं सापडले। आता शेतकऱ्यांनी काय केले, आता मागील 5 वर्षाच्या पाठीमागे आता त्या ठिकाणी गहू आणि तांदूळ तुम्हाला रेशन कार्डावरती मोफत मिळते। बघा तुम्ही आठवून बघा 2019 पासून तुम्हाला गहू आणि तांदूळ मोफतपणे सरकारकडून मिळते कोरोनानंतर। मग काय झाले, कर्जमाफीसाठी सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र लागतं ते म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड। परंतु शेतकऱ्यांनी काय केले, आता अनेक शेतकरी भरपूर सावकार आहेत, त्यांनी काय केले, गहू आणि तांदूळ मोफत मिळावं यासाठी पिवळे व केशरी रेशन कार्ड अनेक शेतकऱ्यांनी काढले। मग सरकार काय म्हणते, पिवळे व केशरी रेशन कार्ड आम्ही त्याच शेतकऱ्यांना देतो ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा आतमध्ये आहे। परंतु शेतकऱ्यांनी गैरमार्गाने आता पिवळे व केशरी रेशन कार्ड काढले आहे, तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही। कारण फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकरी जे आहेत, ज्यांनी इमानदारीने त्या ठिकाणी पिवळे व केशरी रेशन कार्ड काढलेलं आहे, त्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे असं सांगितलंय। बघा सगळ्यात महत्त्वाचं एकच कागदपत्र यासाठी लागणार आहे, ते म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड। हे पिवळे व केशरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कर्जमाफीसाठी कोणतंही दुसरं कागदपत्र लागणार नाही। त्याचं कारण म्हणजे 2.5 लाखांच्या आतमध्ये ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न आहे त्यांनाच हे पिवळे व केशरी रेशन कार्ड दिलं जातं। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला कर्जमाफी ही 100% आता होणार आहे असं सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट समोर आले आहे। तसेच आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलंय त्यांचं कर्ज हे शेतकरी त्याच्यासाठी आता कर्ज सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी माफ करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। बघा या ठिकाणी स्पष्टपणे आता सांगितले की आता तुमचं कोणत्या बँकेतील कर्ज माफ होणार आहे हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सांगितलंय। पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमची शेती जास्त असेल, बघा शेतीची सुद्धा अट लावल्या, म्हणजे तुमची शेती जर जास्त असेल तर अशा शेतकऱ्यांची सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून कर्ज तुमचे माफ होणार नाही म्हणून सांगितले। मग तुमची शेती नेमकं किती पाहिजे, किती एकर असल्यावर ही कर्जमाफी होऊ शकते, जास्त एकर असल्यावर तुमची कर्जमाफी होणार नाही। आता बघा शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले तुमची जर शेती त्या ठिकाणी जास्त असेल, म्हणजे 10 एकर 20 एकर 15 एकर अशा प्रकारची जास्त जमीन असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा यासाठी काही फायदा नाही। कारण त्यासाठी सांगितले तुम्ही गोरगरीब शेतकऱ्यामध्ये मोडत नाही, त्यामुळे तुमचं कर्ज हे सरकार माफ करणार नाही असं सांगितले। तसेच आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्पन्नाची मर्यादा। आता बघा अनेक शेतकऱ्यांचं उत्पन्न वार्षिक 10 लाख 12 लाख त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं उत्पन्न आहे। मग सरकार काय म्हणते, आम्ही गोरगरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे,
परंतु तुमचं जर उत्पन्न जास्त असेल तर सरकार तुमची कर्जमाफी करणार नाही असं सांगितलंय। मग तुमचं उत्पन्न किती पाहिजे, तर तुमचं उत्पन्न वार्षिक 5 लाखांच्या आत पाहिजे। जर जास्त तुमचं उत्पन्न असेल तर तुम्ही श्रीमंत शेतकऱ्यांच्या यादीमध्ये जाल आणि सरकारने तर सांगितलंय आम्ही गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे। त्यामुळे जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही, तुम्ही अपेक्षा धरू नये असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। आता तुम्हाला वाटेल की आमचं चेकिंग कोण करणार आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही एक समिती नेमणार आहे आणि त्या समितीमध्ये कृषी अधिकारी अनुभवी तज्ज्ञ त्यामध्ये असणार आहेत आणि त्याद्वारे शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन ही चौकशी करण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांना विचारण्यात येईल तुमचं उत्पन्न किती आहे, तुम्ही त्या ठिकाणी शेती पिकासाठीच कर्ज काढले का त्या ठिकाणी अनेक तुमच्या एन्जॉयमेंटसाठी तुमच्या आनंदासाठी कर्ज काढले, एखादी 2 व्हीलर गाडी 4 व्हीलर गाडी आता शेती पिकासाठीच आम्ही कर्ज काढले म्हणून त्यांनी गाड्या घेतल्याचं सुद्धा आता सरकारच्या लक्षात आलं आहे। त्यामुळे अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार नाही असं सांगण्यात आले। मग आता कोणत्या तारखेला कर्जमाफी होईल हे तर तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणारच आहे, परंतु आता कोणकोणत्या बँकांचं कर्जमाफी सर्वात पहिल्यांदा होणार आहे, यामध्ये काही खाजगी बँक आहेत काही सरकारी बँक आहेत, त्यामुळे तुमची बँक यामध्ये आहे का सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। कर्जमाफीची तारीख तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे, आता तुम्ही ऐकायचं आहे बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी करण्यात येईल यामध्ये आता सांगण्यात आले बघा, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढले अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारने सर्वात पहिल्यांदा करण्यास ठरवले, कारण याच बँकेमध्ये जास्त शेतकऱ्यांनी कर्ज हे काढलेलं आहे। त्यानंतर सगळ्यात मोठी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, यामध्ये सुद्धा भरपूर शेतकऱ्यांनी कर्ज काढले, यामध्ये सुद्धा कर्ज त्या ठिकाणी सरकार आता त्या ठिकाणी निधीच्या द्वारे बँकेमध्ये पाठवणार आहे आणि तुम्हाला बँकांचा मेसेज येईल की तुम्हाला तुमचं कर्ज माफ झाले, अशा प्रकारे तुम्हाला मेसेज येणार आहे। त्यानंतर बघा आता महाराष्ट्र बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे, पोस्ट ऑफिस बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, ICICI बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, या बँकामधील कर्ज सर्वात पहिल्यांदा माफ होणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता कर्ज तुमचं नेमकं कोणत्या तारखेला माफ होणार आहे, कारण बघा तुम्हाला कोणत्या तारखेला माफ होणार आहे हे तुम्हाला आता सांगणार आहे बघा। आता बघा या ठिकाणी तुम्हाला तर माहित आहे शेतकऱ्यांचे नेते म्हणून आता सगळं देशभर ओळखलं जातं, महाराष्ट्रभर ओळखलं जातं, त्यांचं नाव म्हणजे आमदार बच्चू कडू साहेब। आता बघा बच्चू कडू साहेबांनी मागच्या वेळी मोर्चा काढलेला, 7 दिवस उपाशी राहून आंदोलन सुद्धा केलेलं आणि त्यामुळे सरकारने एक शब्द दिला होता की आम्ही तुमची कर्जमाफी करू, त्यांच्या मागण्या सर्व मान्य केल्या होत्या। मग त्याद्वारे आपल्याला असं लक्षात आलंय की आता 2 ऑक्टोबर पर्यंत त्यासाठी अल्टिमेट दिलंय, म्हणजेच 2 ऑक्टोबर पर्यंत जर सरकारने कर्जमाफी केली नाही तर त्या ठिकाणी आता डायरेक्ट आता मंत्रालयामध्ये मोर्चा त्या ठिकाणी बच्चू कडू साहेब काढणार आहेत। त्यामुळे सरकार पण आता घाबरलेलं आहे, केंद्र सरकारकडून पण थोडा दबाव येत आहे, त्यामुळे सरकार आता तुमची कर्जमाफी 2 ऑक्टोबरच्या आतमध्येच कर्जमाफी तुमची करणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे। मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एक कर्ज त्या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 ऑक्टोबरला होईल का, तर बघा 2 ऑक्टोबरच्या आतमध्येच तुम्हाला कर्जमाफीची तारीख देतील आणि त्याआधीच तुमची समितीद्वारे चौकशी करूनच ही कर्जमाफी देण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला शेतीविषयक अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।